नमस्कार. तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. मागील भागात तू लग्नाचा 1 वर्षाचा करार करावा. आर यू मॅड चेतन? तू काय बोलतोय? तुला तरी कळतंय का? मी सांगितले ते तुला वेगळे वाटेल, पण विचार करून बघ. तू जर 1 वर्षाच्या लग्नाचा करार करून लग्न केलेस तर घरचे सगळे हॅपी होतील. चेतनने दिलेली आयडिया ऐकून आधी समीरला पटत नाही, पण तो खूप विचार करून चेतनकडे पाहतो. तू सांगितले तसे मी केले तर मला कोणालाही तोडावे लागणार नाही आणि या 1 वर्षाच्या कराराच्या लग्नाने घरचे पण हॅपी होतील. वा चेतन, काय आयडिया दिली तू. नेहमीच माझ्या कामाच्या वेळेला माझी मदत करतो म्हणून तर तू माझा जिगरी आहेस. समीर हसत चेतनला आनंदाने मिठी मारतो. करारी लग्नाची आयडिया तर तू दिली, पण 1 वर्षासाठी माझ्यासोबत लग्नाचा करार कोण करेल? समीर मिठीतून बाजूला होत चेतनला विचारतो. त्यासाठी 20 दिवसात आपल्याला मेहनत घेऊन तशी मुलगी शोधावी लागणार आहे. आता तू आयडिया दिली आहेस तर माझ्यासाठी करारी बायकोसुद्धा तूच शोधणार आहेस. समीर मिश्किलपणे हसत चेतनकडे पाहत बोलतो. तसा चेतन त्याच्या पायातील चप्पल काढून समीरकडे भिरकावतो. साल्या, आयडिया दिली तर दिली, वरून बायको पण शोधायला सांगतो. त्याचे बोलणे ऐकून समीरने चेतनच्या चप्पलपासून त्याचे रक्षण तर केले होते. तो पुढे पळत होता तर चेतन त्याच्या मागे. दोघं पण दमून एका ठिकाणी बसतात. चेतन, मुलगी शोधायची जबाबदारी तुझ्यावर. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू माझ्यासाठी नक्कीच चांगली मुलगी शोधशील. शोधावी तर लागेल ना. शेवटी माझ्या नोकरीचा पण प्रश्न आहे. दोघे बराच वेळ गप्पा मारत तिथेच बसतात. बराच उशीर झाला म्हणून एकमेकांना बाय बोलून घरी निघून जातात. आता पुढील भागात बघूया चेतन समीरसाठी कशी मुलगी शोधतो. आता पुढे. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी समीर त्याचे आवरून ऑफिसला निघून जातो. ऑफिसला येतो खरं, पण कामात लक्ष लागत नाही, कारण त्याच्या मनात चेतनने काल त्याला जे काही सांगितले होते त्याचा विचार चालू होता. खरंच 1 वर्षाचा करार करून लग्न करायचे का, हे त्याच्या मनाला पटत नव्हते. पण त्याशिवाय दुसरा मार्ग पण नव्हता, कारण लग्नासाठी मुलगी शोधायला कधीकधी 1 वर्ष पण कमी पडते. त्याच्या घरच्यांनी तर लग्नासाठी फक्त 20 दिवस दिले होते. त्यात पण 20 दिवसात त्याने लग्न नाही केले तर त्याच्या घरचे त्याच्यासोबत कायमचे नाते तोडणार होते. चेतनने सांगितले त्याचा विचार करायला काही हरकत नाहीये, पण तशी मुलगी पण भेटायला हवी ना, म्हणजे तिला पण या लग्नाबद्दल काहीही प्रॉब्लेम नसेल. बराच वेळ त्याच्या मनात हे विचार घोळत होते. काय करावे काही त्याला कळत नव्हते. काहीही करून त्याला 20 दिवसात त्याचे लग्न करायचे होते. एवढे टेन्शन त्याला करोडाचे डील करताना पण आले नव्हते, एवढे लग्नाबद्दल आले होते. एक दीर्घ श्वास घेऊन त्याने त्याचे विचार झटकले आणि तो कामाला लागला. तोच त्याच्या केबिनच्या दरवाजावर टकटक आवाज आला. कम इन, त्याने आतून आवाज दिला. तसा चेतन फाईल घेऊन आत आला. हो चेतन, हा समीरचा लहानपणीचा मित्र होता आणि ऑफिसमध्ये त्याचा PA पण होता. समीर, या फाईलवर तुझ्या साईन हव्या आहेत. चेतन ती फाईल समीरच्या समोर ठेवत बोलतो. समीर पण त्या फाईलवर त्याच्या साईन करतो आणि ती फाईल चेतनला देतो. त्यानंतर समीरचे पूर्ण दिवसाचे शेड्यूल त्याला सांगतो. समीर, लंच ब्रेकनंतर आपल्याला पवईच्या ब्रँचला जायचं आहे. चेतन त्याला सांगत होता आणि तो करत होता. समीर, आज काय च करत राहणार आहेस का? मग काय करू? समीर जरा चिडत बोलला. चेतन, नंतरचे काम आपण नंतर बघू. मला काही वेळ एकटे सोडतो का प्लीज? आणि हो, कोणालाही 1 तासासाठी आत पाठवू नकोस. ओके.
एवढं बोलून चेतन फाईल घेऊन निघून जातो. चेतन जाताच समीर चेअरला मागे टेकून डोळे बंद करतो आणि विचार करत असतो. त्याने चेतनला सांगितले होते 1 तासासाठी कुणालाही आत पाठवू नकोस म्हणून. पण एक व्यक्ती समीरच्या ऑफिसमध्ये येते. तिने जरा तोडके मोडके कपडे घातलेले होते. चेहऱ्यावर बराच मेकअप फासलेला होता. ओठांवर डार्क रेड कलरची लिपस्टिक, पायात हेलचे सँडल. ठुमकत ती ऑफिसच्या आत आली. तिला बघून ऑफिसमधील लेडीज एम्प्लॉईंनी तोंड फिरवले. काही मुलींना ती ऑफिसला आलेली आवडत नव्हते आणि तिलाही किती वेळा वॉर्निंग मिळाली होती की ऑफिसमध्ये यायचे नाही म्हणून. पण ती कुणाचं ऐकेल तर खरं ना. चेतनने त्याच्या केबिनमधून पाहिले की मेघा समीरच्या केबिनमध्ये जाते म्हणून. तसे तर समीरने 1 तासासाठी कुणालाही आत यायला नाही सांगितले होते. चेतन पण मेघांना थांबवत नाही, कारण मेघाला बघून समीरचा सगळा राग तिच्यावर निघेल हे चेतनला माहिती होते. ती जाताच चेतन गालातल्या गालात हसला. अब आएगा मजा. समीर अजून पण डोळे बंद करून चेअरला मागे टेकून बसला होता. मेघाने दरवाजावर नॉक न करताच ती डायरेक्ट आत आली. हे सॅम. तिचा आवाज ऐकून समीरच्या कपाळावर आठ्या पडल्या. ती त्याच्याजवळ जाऊन त्याला मिठी मारणार की समीर तिला हात दाखवून थांबवतो. मेघा प्लीज. काय झाले सॅम? सगळ्यात आधी मला समीर म्हण. मला सॅम फक्त माझी आई म्हणते. आणि तुला काही मॅनर्स आहे का? तू नॉक न करता आत कशी आलीस? ओ कम ऑन समीर, मी तुझी फ्रेंड आहे. मला परमिशन घेऊन यायची गरज नाही. तू माझी फ्रेंड असशील तरी हे माझे ऑफिस आहे, तुझे घर नाही. समीरच्या बोलण्याने तिला राग येतो. पण ती समीरसमोर तिचा राग कंट्रोल करत नॉर्मल राहायचा प्रयत्न ती करते. ती काहीही न बोलता त्याच्यासमोरच्या चेअरवर बसते. खरं तर ती समीरला भेटायला का आली याचा अंदाज त्याला आला होता, म्हणून तो मुद्दाम तिच्याशी बोलायचं टाळत होता. ती बोलायला लागली की तिला हात दाखवून कामात बिझी आहे अशी जाणीव तो तिला करून देत होता. असेच 15-20 मिनिट झाले चालू होते. समीर तिच्या जायची वाट पाहत होता, तर ती समीरचे काम संपण्याची वाट पाहत होती. ही काही जाणार नाही. मलाच काहीतरी करायला हवे. त्याने एक मेल चेतनला केला. आपल्याला पवईच्या ब्रँचला जायचे आहे ना, ते सांगायला तू केबिनमध्ये ये. एवढं टाईप करून त्याने सेंड केले. 5च मिनिटात चेतन पडतच त्याच्या केबिनमध्ये आला. सर, ते तुमची पुढची मीटिंग पवईच्या ब्रँचला आहे, तर आपल्याला आताच तिकडे निघावं लागेल. चेतन समीरला सांगत होता आणि लक्ष मात्र मेघाकडे होते, जी की चेतनला खाऊ की गिळू नजरेने त्याच्याकडे पाहत होती. हो, चल समीर. चेअरवरून उठत त्याचे ब्लेझर नीट करत म्हटला. तो बाहेर जाणार, तोच मध्ये थांबत. मेघा सॉरी, तू ऑफिसला आलीस पण कामाचा लोड खूप असल्यामुळे तुझ्याशी नीट बोलताही आले नाही. नंतर कधीतरी बोलूया. एवढं बोलून समीर चेतनसोबत निघून गेला. मेघा पण उठून उभी राहिली आणि पाय आपटत निघून गेली. खूप राग आला होता तिला समीरचा. तिला समजले होते समीर तिला मुद्दाम इग्नोर करत आहे म्हणून. इकडे समीरला खरं तर पवईच्या ब्रँचला जायचे नव्हते, पण मेघामुळे तो आज तिकडे जायला निघाला होता. इकडे मेघा रागातच ऑफिसच्या बाहेर जातच होती की रिसेप्शनलिस्ट तिला आवाज देते. मॅम, हे समीर सरांनी तुम्हाला द्यायला सांगितले होते. समीरचे नाव ऐकून मेघा एकदम आनंदाने तिथे जाते. काय समीरने हे माझ्यासाठी द्यायला सांगितले? ती हसतच तो इन्व्हलप हातात घेते.
तिला वाटत होते काहीतरी लेटर आहे. इथे समोर कसे वाचू म्हणून ती साईडला जाऊन तो एन्व्हलप ओपन करते. त्यातील वाचून तिला खूप राग येतो. ती रागाने त्या एन्व्हलपला चुरघाडत तिथेच डस्टबिनमध्ये फेकून पाय आपटत निघून जाते. त्या एन्व्हलपमध्ये समीरला भेटायचे असेल तर काय करावे लागेल असं सगळं दिलेलं होतं. ती आज डायरेक्ट त्याच्या केबिनमध्ये आली होती. हे समीरला अजिबात आवडलेले नव्हते. म्हणून तो बाहेर जाताना रिसेप्शनिस्टला सांगून तो एन्व्हलप मेघाला द्यायला सांगतो आणि मेघा मात्र त्याला चुकून लव्ह लेटर समजते. समीर त्याच्या पवईच्या ब्रँचला पोहोचला होता, पण त्याचा खूप महत्त्वाचा कॉल चालू असल्यामुळे त्याने चेतनला आत जायला सांगितले आणि तो कारमध्ये बसूनच फोनवर बोलत होता. तसेच लॅपटॉपवर पण त्याचे बोटे सराईतपणे चालवत होता. राधा तर सकाळी सकाळी ऑफिसला आली होती, पण लंच ब्रेक व्हायच्या 1 ते 1.5 तास आधी ती सरांना भेटून बँकेत गेली होती. तिला काहीही करून आजीची ट्रीटमेंट करायची होती, पण त्यासाठी तिला पैशांची खूप गरज होती आणि लोनसाठी ती इकडे तिकडे फिरत होती. तिला वाटले होते तिच्या घरावर तो होम लोन घेऊ शकते, पण त्या घराचे डॉक्युमेंट्स ठराविक डॉक्युमेंट्स नव्हते. त्यात त्या घरावर लोन पण खूप कमी मिळणार होते. त्यात आजीची ट्रीटमेंट होणे शक्य नव्हते. बँकमध्ये तिचे काम झाले नाही म्हणून ती ऑफिसला जायला निघाली. चेतनने त्याची गाडी नॉर्मल पार्किंगमध्ये पार्क केली होती. त्याच्या कारजवळची पार्किंग रिकामी होती. हे बघून राधा तिची सुंदरी तिथे पार्क करायचा विचार करते. तिची गाडी आणि समीरचा कारचा दरवाजा ओपन करायची वेळ एकच होते. जसा समीर दरवाजा ओपन करतो त्याचा धक्का तिच्या सुंदरीला लागतो आणि ती बेसावध असल्यामुळे आताही ती सुंदरी सकट खाली पडते. चूक दोघांचीही नव्हती. आई आई गं, मेले गं, ती खाली पडताच ओरडायला लागते. तिचा आवाज ऐकून समीर पण घाबरून मदतीसाठी तिच्याजवळ जातो. ती उठून उभी राहते आणि त्याच्याकडे पाहते. एकमेकांना बघून दोघं सोबतच बोलतात. तू? खरं तर ती खाली पडली म्हणून समीर काळजीने तिची विचारपूस करणार होता, पण तिला बघून तो बोलतच नाही. एकमेकांना बघून दोघांचे चेहरे लाल होतात. कोण कुणावर फुटणार हे वेळच सांगणार होती. जेव्हा भेटते त्या दिवशी माझे काम ठीक होत नाही, तो रागातच बोलतो. तो हळू बोलला होता, पण तिला मात्र बरोबर ऐकू गेले होते. ती तिच्या कमरेवर दोन्ही हात ठेवत, माझा आणि तुमच्या कामाचा काय संबंध? आणि एवढंच वाटते तर आजूबाजूला बघून कारचा दरवाजा ओपन नाही करता येत तुम्हाला? माझे सोड, तू तर समोर बघून गाडी चालवत होतीस ना, मग तुझ्या या फुटबॉलसारख्या मोठ्या डोळ्यांना दिसले नाही का? ओ, चूक तुमची आणि वरून मलाच बोलत आहात का? ती पण त्याला तोंडास तोंड उत्तर देत होती. दोघं एकमेकांशी जोरजोरात भांडण करत होते. त्यात मनाला येईल ते काहीही बोलत होते. तू काय भांडण करण्यात PhD केली आहेस का गं? जेव्हा बघावं तेव्हा भांडण करायला तयारच असते. मी काहीही करो त्याचे तुम्हाला काय? दोघांपैकी कोणीही थांबायला तयार नव्हते. हे बघ, तुझ्यासारख्या भांडखोर मुलीशी बोलायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे. एवढं बोलून तो जायला निघाला. ओय, हॅलो, भांडखोर कुणाला म्हणतोय? तू खडूस, ती पण रागाने बोलते. त्याला जाताना बघून तिला अजूनच राग आला होता. काय म्हटली ती मला? खडूस? हिला तर नंतर बघतो. एवढं बोलून तो आत निघून गेला. आता ती भानावर आली आणि तिचे लक्ष तिच्या सुंदरीकडे गेले. सुंदरी, तुला लागले तर नाही ना? तिला प्रेमाने उचलत ती बोलते. त्या खडूसमुळे आज पण आपण दोघे पडलो. ती तिच्या सुंदरीला पार्क करते आणि जायला लागते, पण मध्येच तिला काहीतरी आठवते. ती वळून मागे येते
आणि त्याच्या कारच्या टायरला जोराने पाय मारून तोंड वाकडे करून आत निघून जाते. ती आधी वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश होते. त्यानंतर तिच्या डेस्कला जाऊन कामात बिझी होते. कारण ती येईपर्यंत लंच ब्रेक संपलेला होता. 4-5 दिवसापासून राधाचे असेच चालू होते. लोनसाठी तिने बरेच चक्कर बँकेचे मारले होते. दुपारचे जेवण 4-5 दिवस झाले जणू तिने स्किप केले होते. ऑफिसमध्ये राधाची कलीग निशा तिच्याजवळ येते. राधा, झाले का गं काम? राधा नाराज होत, नाही ना. तू प्रयत्न चालू ठेव, होईल सगळं नीट. ती एवढंच बोलते. बरं, आज आपल्या ब्रँचला ओनर आले आहेत. सहसा ते या ब्रँचला येत नाही, पण आज आले आहे. तर सगळ्यांना अर्ध्या तासाने कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलावले आहे. राधा टेन्शनमध्ये असल्यामुळे म्हटले. ऑफिसच्या ओनरशी तिला काही घेणे देणे नव्हते. इकडे समीर रागातच त्याच्या केबिनमध्ये आला. त्याला रागात बघून चेतनने नाहीमध्ये मान हलवली. चेतनला पण जणू त्याच्या रागाची सवयच झाली होती म्हणायची. समीर तिथे सावकाश काम करण्यासाठी आला होता, पण त्याची भेट पुन्हा राधासोबत झाल्यामुळे त्याचा पारा खूपच वाढलेला होता. आल्या आल्या त्याने ऑफिसमधील सगळ्यांना जणू थाऱ्यावर घेतले होते. आधीच असा अचानक आल्यामुळे ऑफिसमध्ये गोंधळ उडालेला होता. सगळे जुने एम्प्लॉई टेन्शनमध्ये होते. फ्रेशर्सला तर काही टेन्शन नव्हते, कारण आज ते पहिल्यांदा त्यांच्या बॉसला पाहत होते. त्यात काही अनमॅरिड मुली तर जणू डोळे मोठे करून त्यालाच पाहत होत्या. आपण ज्या ऑफिसमध्ये काम करतो त्या ऑफिसचा बॉस एवढा हँडसम आहे हे त्यांना आजच कळत होते. या सगळ्यात राधा मात्र तिच्याच विश्वात होती. तो त्याच्या केबिनमध्ये बसून फाईल चेक करत होता. फाईल चेक करत असताना त्याचे लक्ष केबिनमधून बाहेरच्या डेस्कवर काम करणाऱ्या राधाकडे गेले. तिच्या हातात पेन्सिल होती. ती ओठांजवळ टिकवून कम्प्युटरकडे पाहत काहीतरी विचार करत होती. केसांना क्लिप लावून केस मोकळे सोडलेले होते. त्यातील काही बटा तिच्या चेहऱ्यावर येऊन तिला त्रास देत होत्या. खूप मन लावून ती काम करण्यात गुंग होती. सिंपल पण खूपच क्यूट ती दिसत होती. तिला पाहण्यात समीर एवढा गुंग होता की तो हेही विसरून गेला होता की 10 मिनिट आधीच त्या मुलीसोबत तो भांडण करून आला आहे. एवढंच नाही तर भांडखोर हे तिचे नामकरणही तो करून आला आहे. त्यानेच नाही तर तिने पण त्याचे खडूस नाव ठेवून नामकरण केले होते. पण जसे त्याला आठवले की ज्या पद्धतीने त्याच्याशी बोलत होती तसा त्याच्या रागाने मुठी आवळल्या गेल्या. त्याने रागाने ती फाईल बंद करून टेबलवर फेकली. त्याने जोराने चेतनला आवाज दिला, 10 मिनिटात मला सगळे एम्प्लॉई कॉन्फरन्स हॉलमध्ये पाहिजे. येस सर. एवढं बोलून चेतन निघून गेला. एक एक करून सगळे कॉन्फरन्स हॉलमध्ये जाऊन त्याच्या बॉसचा वेट करत होते. आता फ्लोअरला 4-5 जण होते. त्यात एक राधा पण होती. तिचं झालं तशी ती पण हॉलमध्ये जायला निघाली. पण तिला तिच्या सिनियरने काही फाईल आणून दिल्या. त्या घेऊन तू कॉन्फरन्स हॉलमध्ये जा म्हणून सांगितले. तिच्यासमोर जवळजवळ 8 ते 9 मोठ्या मोठ्या फाईल होत्या. त्या तिने कशातरी उचलल्या आणि हळूहळू ती चालू लागली. इकडे समीर पण त्याचे केबिनचा दरवाजा ओपन करून बाहेर येत होता आणि समोरून राधा फाईल घेऊन. दोघे पण बेसावध असल्यामुळे पुन्हा दोघं एकमेकांना धडकले आणि राधाच्या हातातील फाईल खाली पडल्या. तोल जाऊन ती पण खाली पडणार की समीरने तिच्या कमरेत हात घालून तिला पकडले. त्या दोघांना तसे बघून फ्लोअरवरील 4-5 एम्प्लॉई त्या दोघांकडे डोळे मोठे करून पाहत होते. त्यात एक चेतन पण होता.
इकडे पडायच्या भीतीने राधाने डोळे बंद करून घेतले होते. समोर कोण आहे तिला काहीही माहिती नव्हते. समीर मात्र तिच्या निरागस चेहऱ्याकडे एकटक पाहत होता. त्या दोघांना तसे बघून मात्र चेतनच्या डोक्यात काहीतरी चालू होते. बघूया पुढील भागात, जेव्हा राधा डोळे उघडून समोरच्या व्यक्तीला पाहील आणि तिला समजेल की ती व्यक्तीच आपल्या कंपनीचे ओनर आहे, तेव्हा काय होईल. आता पण दोघं एकमेकांना धडकले होते, तर समीर तिला ओरडेल का? त्या दोघांना बघून चेतनच्या डोक्यात काय प्लॅन आला असेल, त्यासाठी पाहत रहा लग्न एक करार या कथेचे पुढील भाग पाहण्यासाठी मनगाथा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.